परमेश्वरा, आजचा नवा दिवस. कालपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही झालं ते सगळं पुसून नवीन सुरुवात करायची मला. आजपर्यंत तुम्ही सोबत राहिलात, तसेच कायम राहा. तुमच्यावर माझी श्रद्धा आहे आणि मला आशा आहे की माझ्या आयुष्यात नक्कीच चांगलं काहीतरी घडेल आणि माझं प्रेम मला मिळेल. गोडबोले बाई. मोहन, आज क्लासला लवकर ये ना. खूप खूप बोलायचंय तुझ्याशी, अगदी मनात. ये ना रे, कधीची वाट पाहते मी तुझी. भरपूर करावी मोहमय तरी दूर करावी तरीही कधी कधी पाहिजे भरकट तू. भागो 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 मोहन प्यारे. गोडबोले बाईला भेटायला जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या माईनं. गोडबोले बाईना भेटायला जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या माईना रे माईना, आनंद पायात माझ्या माईना. मोहन, कसास? अरे लपा लपा लपा, सगळेजण लपा. दार खिडक्या बंद करून घ्या. मला काय झालं मोनू? काय झालं असं अचानक? मगाशी मारक उड्या मारत पळत पळत गेला होतास बाहेर. आणि आता उलट्या पावली येऊन भेळातल्या उंदरासारखा दिसतोयस. दादा, काका काय झालं? एवढा का घाबरलायस तू? अरे ती आली बाहेर. ती कोण ती? अरे ती आली. ती आली आत बोलव ना तिला. अरे दरवाजा उघडू नको. ती आली रे. ती हडळ शेटकीन. मी तुला म्हटलं होतं ना, मी आमच्या क्लासच्या पिकनिकला गेलो होतो, तिथे मला भेटली. ती आली रे मला घेऊन जायला. अरे तुम्ही सगळे लपा आणि मलाही लपवा, नाही तर ती मला घेऊन जाईल. अरे काय चाललंय तुझं कालपासून? हडळ हडळ दाखव मला, कुठे आहे ती हडळ? चल दाखव, बघतेस मी त्या सटवीला. वहिनी तुम्ही बाहेर जाऊ नका. तू गप्पा बस. वहिनी ऐका. बाजूला हो रे. वहिनी ऐका. चल दाखव मला. वहिनी ऐका. अरे मी बघते म्हटलं ना, नाही तर मीच जाते बघ. वहिनी ऐका. वहिनी जाऊ नका. कसला घाबरतो? कोण आहे रे? कोण आहे तिथे? कुठली हडळ? हा, बघू दे तरी मला. कालपासून माझ्या मोहनला त्रास देते. ए हडळ, तुझ्यात हिम्मत असेल ना तर इथे ये माझ्या समोर. हाड खिळखिळी करून ठेवते की नाही बघ. मोठी आलीये, घाबरवते माझ्या मोहनला. त्या मेंगळ्यात मोहनला कसली घाबरवते का? खरी हडळ असशील ना तर इथे ये, अशी या बाईच्या समोर. मग बघते मी तुला काहीतरी. तोरल तू? अगं तू घाबरवत होतीस माझ्या मोहनला? नाही नाही, मी नाही. तू टाटा करवा उभी छू. त्यांचा क्लासला जायचा टाइम झाला ना. हे असे. अरे मोहन मोहन, अरे तोरल आहे रे ती. कुठली हडळ आणि कुठलं काय वाटेल ते बोलत असतो. सोडा मला जाऊ दे. मी नाही येणार. मला नाही लग्न करायचं. मी आयुष्यभर अविवाहित राहायला तयार आहे. सोडा मला जाऊ द्या. वहिनी तू काय? अरे गप्प बस रे मोनू. काय मुळू मुळू रडत बसलायस तू? बाहेर कुणी सुद्धा नाहीये. नेमकं कुणाला बघून घाबरलास तू? बाहेर कुणी सुद्धा नाहीये म्हणजे ती हडळ नाहीये? अरे बाहेर फक्त तोरल आहे.
तिला बघून घाबरलास का तू? अगं आई, ती कम्प्लीट लट्टू आहे काकावर. तिला घाबरून कसं चालेल? भावी मालकीण आहे बाबा ती. काय काका? आ? अरे बाबा चेष्टा करू नको. बाहेर ती खरंच हडळ तिटकी नाही. आहे चल मला दाखव. नाही वहिनी मी नाही वहिनी मी नाही येणार. चाल म्हणते ना. वहिनी दाखव मला. वहिनी ऐक दाखव, माझं बघतेच मी वहिनी तिला. वहिनी आहे. दाखव. वहिनी मी नाही दरवाजा उघडणार. अरे. मी खिडकीतनं बघतो थांब. मोहन वहिनी वहिनी दादा दादा दिगो बघा 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 ती बघा ते आहे तिकडे बाहेर बघा ती बघ ती बघ ती बघ अरे कोण आहे इथे? ती बघ. अरे कोण कुठे आहे? काय बडबडतोय हा? ए काका, कोणी दिसत नाही बाहेर, काहीही बोलू नको. मनू अरे फास होत आहेत तुला. कोणी नाहीये तिथे. अरे तुमचा का विश्वास बसत नाही माझ्यावरती? खरंच आहे तिकडे ती. एक मिनिट. अरे बापरे गोडबोले बाई. हॅलो मॅडम. हा हो हो येतो येतो येतो. अरे बापरे गोडबोली बाईनी अर्जंटली बोलवलंय आणि बाहेर ती हडळ आहे. मोनू आता काही तुझं खरं नाही. वाट लागणार. मनू हे बघ, तुझ्या या प्रॉब्लेम वर सोल्युशन आहे माझ्याकडे. रामबाण उपाय. हो चल सांगतो तुला. या. रामबाण उपाय आहे. चल 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 ये असं. अंगारा. अरे मी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा अभ्यास करत फिरत होतो ना, तेव्हा घेतलाय. हो काशीहून. काशीहून. म्हटलं इमर्जन्सी असावा आपल्याकडे. असावा आणि आता आली ना इमर्जन्सी तुझ्यावर. बघ ना आली. हा बघ, हा अंगारा लाव. जा बिंदास. कोणीही एक पाऊलही तुझं वाकडं करू शकणार नाही. लाव. हा अंगारा लावला ना की भूत हडळ खवीस शेटकीण कुणीही जवळ येत नाही. असं म्हणतात. लाव ना पण तू. लावतो लावतो. आता भीती नाही. ऑल द बेस्ट. आता एकदम बाहेर. जा तू बिंदास. राम राम राम. चला चला. सांभाळ रे बाबा या. चला बाबा चला. हा चला. मोहन हे बघा मी तुम्हाला अजिबात घाबरत नाहीये. मी माझ्या कामाला निघालोय. मी अजिबात थांबणार नाहीये. मी चाललो. मोहन थांब ना रे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. हे बघा मी इथे अंगारा लावलाय. अंगारा. तुम्ही माझं काही नाही करू शकत. गेला अंगारा मोहन. गेला. आता गेला. हो मला का त्रास देता तुम्ही? मी तुमचं काय वाकडं केलं? मी साधा माणूस आहे. मला प्लीज त्रास देऊ नका. हो मी कुठे तुला त्रास दिला अहो, मग मोहन? तुम्ही तुमच्या गावी निघून जात. तुमचं घर तिथे आहे की नाही? हे माझं घर आहे. मला सुखाने राहू द्या. बघा तुम्हाला माझी शपथ आहे. माझ्या भावाची शपथ आहे. माझ्या पुतण्याची शपथ आहे. मला जाऊ द्या. माझा हात सोडा. मोहन मी इथे तुझी माफीच मागायला आली आहे. आतापर्यंत मी तुला जो काही त्रास दिला ना तो यापुढे अजिबात देणार नाही. तुला आयुष्यात जे काही हवंय ना ते सगळं देईन मी तुला. अहो
काय 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 बोलताय काय तुम्ही काय बोलताय? खरंच मला तू खूप आवडलास. माझा 150 वर्षाचा वनवास संपलाय तुझ्यामुळे. आता मी तुला नाही सोडू शकत. मी तुला काहीच त्रास देणार नाही. मी सामान्य माणसासारखी राहीन. फक्त तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. नाही नाही मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. मी तुमच्या पाया पडतो. सोडा मला. मी तुमच्या पाया पडतो. हवर तर लोटांगण घालतो. तोरल, हे तोरल इकडे ये. अरे ये आओ तोरल, जल्दी आओ. શું પપ્પા? અરે આજો મોહન નીચે એકલો એકલો શું કરે છે? એકલો એકલો વાતો કરે છે ને નમસ્કાર કરી રહ્યો છે. અરે મને લાગે છે કે ગાંડો થઈ ગયો છે. મારો મોહન. અરે અહીંયા ઊભી ઊભી શું મારો મોહન કરે છે? જલ્દી જલ્દી નીચે જા ને એની સાથે વાત કર. तुमच्यामध्ये प्रेम वडेल. जा जा जल्दी जा. अरे ये ઊભી ઊભી શું કરું? જલ્દી જા જલ્દી જા 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 જલ્દી જા જલ્દી જા. हाँ अरे वेरी गुड. 1000 लई लीधा ना. अरे क्या बात है. हाँ बहुत सरस. हाँ ओके ओके. हाँ अहो मी तुमच्या पाया पडतो. का माझ्या मागे लागलात? मला शांतपणे जगू दे ना. हवं तर रस्त्यात तुम्हाला लोटांगण घालतो. ए मोहन, तू कोणाच्या पाया पडते? अहो त्यांच्या पाया पडतोय. त्यांच्या त्यांच्या म्हणजे कोणाच्या? अगं ह्या बघ. मोहन, अरे कशी दिसेन मी तिला? बर ते जाऊ दे. तुला मी कशी दिसायला हवीये बायको म्हणून? अशी? नाही हा नाही नको. नको? मग अशी? नाही अजिबात नको हो. ही अशी? अहो अजिबातच नको हो. नको? हे बघा तुम्ही कशाही दिसलात ना तरी तुम्ही मला आवडत नाही. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मोहन, असं काय बोलते? माझ्याशी का नाही लग्न करायचं? आणि किती पटापटा बोलते. असं कोणी बोलतं का? अहो मी तुम्हाला नाही बोलत आहे हो. मी त्यांना बोलतोय. त्यांना कोणाला? आय्या तो कोई नथी. कोण आहे ही मूर्ख मुलगी? आणि मोहन का बोलतो हिच्याशी? हिचं सुद्धा मोहनवर प्रेम आहे? नाही, मोहन फक्त माझा आहे. बघते तिच्याकडे. काय तर सांगायचं. अहो काय करताय तुम्ही? थांबवा तिला नाही तर ती मरेल. बघितलंस फोन? तुला त्रास देणारी प्रत्येक गोष्ट मी तुझ्या आयुष्यातून अशी दूर करू शकते. हो का? फक्त तू हो म्हण ना. ठीक आहे. मी 5 आकडे म्हणेपर्यंत तुम्ही फक्त डोळे बंद करून माझ्या समोर उभे राहा. मी तुम्हाला माझं उत्तर देतो. नक्की? तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? हो तर. मग एवढा विश्वास नाही आहे. 1 2 पुढचे आकडे तुम्ही म्हणा. मी? येतात ना? हा मग म्हणा ना. 3 4 5. उघडू डोळे. मोहन, मोहन, मोहन. दादा जरा जोरात चल ना. जोरात चल. अहो साहेब फास्टच चालवतो ना साहेब. असं काय करता तुम्ही? पाऊस बघा ना किती पडतोय आणि खड्डे बघा रोडवर. आणि खड्ड्यात गेली गाडी मग काय? पण तरी थोडी फास्ट चालव ना. एक मिनिट काय प्रॉब्लेम आहे का दादा? नाही म्हणजे कुठे काय चोरी बिरी करून नाही ना आलात तुम्ही? अहो दादा तसं असेल तर आता उतरा गाडी. बाबा नाही चोरी नाही केली. चोरी करण्याचा विचार सुद्धा कधी मनात आला नाही रे आयुष्यात. शाळेत असताना एखादा अर्धा खडू किंवा पेन्सिल सुद्धा नाही रे चोरली कधी कोणाची. काय आहे ती माझ्या पाठी येते. तिच्यापासून पळतोय मी. ती आता आलं माझ्या लक्षात. हो ना? तुम्हाला सांगतो साहेब बाईचा नाद लय वाईट असतो. हो बाईचा नाद वाईट. पण मला एक कळत नाही, घरात एक बाई असताना
दुसरी लफडी करायचीच कशाला? ए अरे माझं नाही, माझं मुळात एक लग्न झालेलं नाही, दुसऱ्या लफड्याचा प्रश्न कुठे आला? अहो पण तुमच्याकडे बघून तर तुमचं वय लय वाटतं हो. वाटतं वय मला वाटलं वाटतं. झालंय की काय नाही नाही झालं लग्न. अजून, नाही. अरे ती वेगळी गोष्ट आहे, तुला नंतर सांगीन कधीतरी. चला नाहीये. तुम्ही तुम्ही काय झालं हो? अरे काय नाही दादा, चालव रे बाबा चालव. मोहन, ओ काय फसवलंस ना मला. काय? पण तुला माहितीये, तू नुसता मनात जरी विचार आणलास ना माझा, तरी मी अशी शेजारी येऊन बसेन तुझ्या एका क्षणात. म्हणूनच मी तुमच्याशी बोलणार नाहीये आणि तुमचा विचार सुद्धा मनात आणणार नाहीये. काय बोलताय? कुणाशी बोलताय? विचारही मनात आणणार नाही, बोलणार Sorry, नाही. sorry. हा? मोहन, तू तुला हवं ते कर, पण मी तुला सोडून जाणार नाही. 150 वर्षांनी भेटलायस तू मला. तुला माहितीये का, काय? तुझ्यामुळे मी त्या वाड्याच्या बंदिवासातून मोकळी झाली, बाहेर पडलीये. हो, तूच मला सांग आता, अशी कशी सोडून जाऊ मी तुला? अशी कशी सोडेन? ठीक आहे, तुम्ही मला सोडू नका, मी तुम्हाला सोडून पळेन. मी ए बाबा आता जरा थांबवा बाजूला, थांबवा. अहो, का तुम्ही माझ्या पाठी लागले? मला सोडा ना, मला जाऊ द्या ना. अरे असं बरं जाईल. माझे पैसे दे. तो बघ रिक्षा उभा आहे माझा तिकडे रस्त्यातच. हे घ्या. हा, अहो काय केलं म्हणजे तुम्ही माझी पाठ सोडाल? सोपं आहे, माझ्याशी लग्न. लग्न? हे बघा, तुमच्याशी लग्न करायचा निर्णय असा मी पटकन नाही घेऊ शकत. मग मोहन, मला तूच सांग, मी अजून काय करू तुझ्यासाठी म्हणजे तू लग्नाला तयार होशील? अहो तुम्ही काहीच करू नका, तुम्ही मला एकटं सोडा, मला विचार करू द्या. माझा विचार करून झाला की मी तुम्हाला सांगतो. किती वेळ? आता तुमचं माझ्यावर सतत लक्ष असतंच ना, त्यामुळे माझा विचार करून झाला की माझ्या आधी तुम्हालाच कळणार आहे ते. बर, मग मी जाते. काका, तुम्ही काय म्हणत होतात मगाशी? हा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक तरी हाडळ असते. हडं? हाडळ म्हणजे आपलं बायको रे. इतकं त्रास देत असते ना, सतत भुणभुण, सारखी आपली भुणभुण अगदी भीती घालत असते एखाद्या हाडळीसारखी. अहो माझं पण असंच झालं. लग्न झाल्यापासून माझं स्वातंत्र्य कम्प्लीट खलास झालं. ती म्हणेल तेच करायचं, ती म्हणेल तसंच वागायचं. गुलाम झाले माझा गुलाम. गुलाम. अरे माझं तर लव्ह मॅरेज झालंय, तरी माझी बायको मिनिटाला फोन करून माझे अपडेट घेत असते. तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुणाबरोबर आहात, तुमचं काय चालू आहे, 24 तास माझ्यावर वॉच ठेवत असते. असं वाटतं जाऊन जीव द्यावा, वैताग आलाय मला. आणि कधी कळवता नाही आलं तर डायरेक्ट डिवॉर्स पर्यंत पोहोचते. मी सांगू का तुला, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये भाग्यवान नशीबवान आहे अगदी तो म्हणजे आपला मोहन. एकटाय अजून. बराय असाच राहा. तुझ्या आयुष्यात हाडं नाहीये, हे महत्वाचं. मी काय म्हणतो, ते सारखं हडळ असं नाही म्हटलं तर नाही का चालणार? माझा जीव नकोसा झाला. तुझ्याही आयुष्यात एखादी हाडळ आली वाटतं. नाही म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो, एकदा तर लग्न झालं ना की माणूस आयुष्यातून घुसला नाही. मग कसं आहे, प्रगतीच खुंटे, ब्रेकच लागतो. स्वप्न बघणं सोडलंय लग्नाची, संसाराची. भरपूर स्थळं यायला लागली. अरे ह्या वयात तुला स्थळ येत आहे, हेच महत्वाचं आहे. ते महत्व. लग्न जुळणं हे पुढचं राहिलं. मी तर म्हणतो रंग, रूप, शिक्षण, सुंदरता, पैसा हे सगळं बाजूला ठेव आणि जी मुलगी समोर येईल तिला हो म्हण. नाही, नको. हे स्थळ हो म्हणण्याच्या पलीकडचं आहे. कुठलं? हे बागलवाडीचं चिंचेचा वाडा आहे ना तिकडचं. अहो काय, आमच्या क्लासची पिकनिक होती चिंचेच्या वाड्यात, तिकडे आम्ही गेलो होतो. तुम्ही ते काय करताय? माझी आठवण काढलीस ना,
हे झाला तुझा निर्णय? अहो एवढ्यात कसा निर्णय होईल? मी म्हटलं ना मला वेळ लागेल म्हणून. अरे कसला निर्णय? अहो कसला नाही रे बाबा, तुला सांगतो नंतर. मी म्हटलं होतं की नाही मला वेळ लागेल म्हणून. मग माझी आठवण का काढलीस? चूक झाली आणि तुमची आठवण काढली. अहो तुम्ही जाओ इथून प्लीज. नाही, मी आता कुठेच नाही जाणार. मी तुझ्या बरोबरच येणार. याला काय अर्थ? आपलं काय ठरलं होतं? पण माझं ठरलंय. अहो थांब, थुकू नका, थुकू नका. तरी सांगत होतो थुंकू नका.